चला आले सर्व, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विजाटे। मित्रांनो, तुम्हाला जर एखादं व्यावसायिक वाहन इलेक्ट्रिक मध्ये घ्यायचं असेल तर तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतात। आता व्यावसायिक वाहनाचा जो यूज आहे ना, हा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो इलेक्ट्रिक मध्ये। पण प्रश्न असे असतात की गाडीची रेंज किती असेल, गाडी आपण कुठनं घेऊ शकतो, सोबतच कुठल्या ब्रँडची घ्यायला पाहिजे, गाडीची सर्व्हिसिंग आपण कशी करू शकतो, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तर या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्विच कंपनीचा IE-V4, जो की अशोक लेलँड कंपनीची ही स्विच कंपनी आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे पण तुमचे डाऊट आहे ना, एखादं इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन तुम्हाला जर घ्यायचं असेल त्याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे, फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता कुठली इलेक्ट्रिक व्हेकल जर आपण पाहिली तर तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो, रेंज किती देते। रेंज बद्दल आपण बोलूया। ARAI सर्टिफाईड जी रेंज आहे या गाडीची ती असणार आहे 206 किलोमीटर। दुसरा मुद्दा मी तुमचा क्लिअर करून देतो, गाडीचा मॅक्सिमम स्पीड किंवा मोटरची जी पॉवर आहे ती किती आहे, गाडीची ग्रेडेबिलिटी किती आहे। तर हे पहा, या गाडीची जर तुम्ही पॉवर पाहिली तर 60 किलोवॅट म्हणजेच 80 HP, आणि टॉर्क जर पाहिला तर तो आहे 230 न्यूटनमीटरचा। सोबतच गाडीची ग्रेडेबिलिटी जर पाहिली तर ती आहे 22%, आणि मॅक्झिमम जर स्पीड पाहिलं या गाडीचं तर ते 80 किलोमीटर प्रति तासाचं आहे। चला तिसरा मुद्दा मी तुमचा क्लिअर करून देतो, चार्जिंग इकोसिस्टम, किंवा ही गाडी जर पाहिली तर DC फास्ट चार्जिंगला सुद्धा सपोर्ट करते। तर हे पहा, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर 4000च्या वर चार्जिंगचे जे स्टेशन आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ही गाडी चांगल्या पद्धतीने चार्ज करू शकता। आता चार्जिंगला किती वेळ लागली, समजा तुम्ही DC फास्ट चार्जिंगवरती जर ही गाडी चार्ज केली तर 55 मिनिटांमध्ये 10% 80% तुम्ही ही गाडी जर पाहिली तर चार्ज करू शकता। सोबतच गाडी सोबत आहे ना एक AC फास्ट चार्जिंग देखील येते, जी की 32 अँपिअरची आहे। त्याच्या माध्यमातून तुम्ही जवळपास 4 तासामध्ये ही गाडी 0% 80% चार्ज करू शकता। आणि एक रेग्युलर चार्जर सुद्धा येतो 16 अँपिअरचा, त्याच्या माध्यमातून तुम्ही जवळपास 9 तासामध्ये ही गाडी 0% 80% चार्ज करू शकता। आणि सोबतच गाडीमध्ये जर पाहिलं ना CCS2 चा जो सपोर्ट आहे तो देण्यात आला आहे। नॉर्मली आपण हे कारमध्ये पाहतो, आणि ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला लवकर हा जो चार्जिंग सपोर्ट आहे हा पाहायला मिळत नाही, बट तो इथे देण्यात आलेला आहे। पुढचा मुद्दा आपला असणार आहे गाडीची वॉरंटी। हे बघा, वॉरंटी खूप महत्वाची आहे। ह्या गाडीसोबत तुम्हाला जी वॉरंटी ही कंपनी ऑफर करते 3 वर्ष आणि 1.5 लाख किलोमीटर, प्लस तुम्ही ते एक्सटेंड देखील करू शकता। थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। गाडीची बॅटरी वॉरंटी जर पाहिली तर 5 वर्ष असणार आहे, प्लस 2 वर्ष तुम्ही एक्सटेंड करू शकता। आणि किलोमीटर मध्ये जर पाहिलं तर 1.5 लाख किलोमीटर स्टँडर्ड आहे, सोबतच तुम्ही प्लस 25,000 किलोमीटर एक्सटेंड देखील करू शकता। पुढचा मुद्दा असणार आहे की तुम्हाला तुमच्या गाडीची हेल्थ पाहिजे, लोकेशन पाहायचं आहे, कनेक्टेड राहायचं आहे, तर ते कशा माध्यमातून तुम्ही राहू शकता, तर स्विच आयऑन म्हणून एक कनेक्टेड ॲप आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गाडीचं पूर्ण जे स्टेटस आहे ना ते पाहू शकता। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 20+ जे फीचर्स आहेत ते देण्यात आले, ज्याच्यामध्ये रिअल टाइम व्हेकल इन्फॉर्मेशन, लाईव्ह व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग, रूट अँड ट्रिप हिस्ट्री, सोबतच EV ची हेल्थ कशी आहे, परफॉर्मन्स अॅनालिटिक्स, आफ्टर सेल्स आफ्टर मार्केट सपोर्ट, नेशन वाईड सर्व्हिस नेटवर्क, ट्रेन EV टेक्निशियन, मोबाईल सर्व्हिस सपोर्ट, फिक्स स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी, लो मेंटेनन्स, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, आणि प्लस 24 आवर आणि 7 डेज तुम्हाला जी सर्व्हिस आहे, जो हेल्पलाईन सपोर्ट आहे, हा देखील तुम्हाला रिजनल लँग्वेज मध्ये मिळतो। पुढचा तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की यार इलेक्ट्रिक व्हेकल आहे, मग गाडीला शॉक तर नाही लागणार ना, गाडीची इलेक्ट्रिक मोटर कशी असेल। हे पहा, ह्या गाडीची इलेक्ट्रिक मोटर IP67 रेटेड आहे, त्यामुळे ती डस्ट रेजिस्टन्स आहे, रेन रेजिस्टन्स आहे, त्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही ही गाडी चांगल्या पद्धतीने चालवू शकता, कुठलाही प्रॉब्लेम नाही। पण आता मित्रांनो, मी तुम्हाला एक सोपं गणित सांगतो। समजा तुमच्याकडे एखादी डिझेल गाडी आहे किंवा CNG गाडी आहे, तुम्ही जर महिन्याला ती 3 ते 4,000 किलोमीटर चालवत असाल, तर तुम्ही जर EV कडे शिफ्ट झाला आणि एक चांगल्या पद्धतीने ही गाडी चालवली तर जवळपास तुम्ही महिन्याला 20,000 रुपयापर्यंत सेव्हिंग करू शकता। त्यामुळे रनिंग जी कॉस्ट आहे ना ती सुद्धा या गाडीमध्ये कमी होऊन जाते। आणि मित्रांनो, इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल म्हटलं की हॅसल फ्री तुम्ही ही गाडी चालवू शकता, कारण की या गाडीमध्ये ना क्लच असतो ना कुठलाही गिअर सिस्टीम, त्यामुळे या गाडीमध्ये फक्त D वरती तुम्ही कमांड द्यायची आहे आणि गाडी तुमची पुढे घेऊन जायची। सो अशी काय माहिती होती स्विच IE-V4 बद्दल। या गाडीबद्दल तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील किंवा
तुम्हाला इलेक्ट्रिक गाडीबद्दल अजून देखील काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि संपूर्ण डिटेल माहिती जे आहे ते स्विच कंपनीचे जे शोरूम आहे त्याची डिटेल माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.